आणि तो हॉल ओपन झाल्यानंतर आता प्रतापनगर भागात देखील भरपूरपणे पाणी आलं। पहिले पाण्याला प्रेशर मिळत नव्हतं, आता आपण प्रेशर पंप सगळ्या ठिकाणी लावायचा निर्णय घेतलेला आहे। आणि आता जसं डबल डेकर ब्रिज केला आपण, तसं डबल डेकर पाण्याच्या टाक्याही पण आपण नागपूर शहरात एकाचं काम झालं, बाकीच्या करतोय। आपल्या शहरामध्ये एकंदरीत आपण जवळपास 86 पाण्याच्या टाक्या पूर्ण केलेल्या आहेत। 19 टाक्याचं काम सुरू आहे। 10 टाक्यांची अजून जागा निश्चित नाही झाली आणि 2 ठिकाणी लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे। पण ज्यावेळी आपण या सगळ्या पाण्याच्या टाक्या करत असताना आपण आता प्रेशर वाढवलेलं आहे। आपल्याकडे पेजचं पाणी येतं, पेज धरण 85% भरलेलं आहे। ते पेजमध्ये तोतलाडोमध्ये पाणी येतं, तिथे पॉवर जनरेट होते आणि ते पाणी मग पेजच्या धरणामध्ये येतं आणि तिथून आपण ते नागपूर शहरामध्ये घेतो। आज नागपूर शहरामध्ये जवळपास पेजच्या भागातून जवळपास 600 MLD पाणी येतं आणि 150 ते 200 MLD पाणी आपण कन्हानवरून घेतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता 2070 पर्यंत पाण्याची टंचाई नाही आहे। याचं कारण आपण 24/7 यशस्वी करणारी देशातलं केवळ एकमेव शहर आहे आणि त्या शहराचं नाव आहे नागपूर। आणि मला विश्वास आहे की आम्ही प्रयत्न केला होता की मार्चच्या आत आम्ही सगळ्या नागपूरला 100% पाणी देऊ, पण आज 68 ते 70% नागपूरला आपण 24% पाण्यात पोहोचलो आहे। पूर्व नागपूरमध्ये डेप्युटी सिग्नल सारख्या भागामध्ये 100% पाणी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई राहणार नाही। त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये जी ड्रेनेजची व्यवस्था आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। नागपूर शहरामध्ये आपण नाग नदीचा 2400 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि या प्रकल्पामुळे आपण पूर्ण ड्रेनेजची व्यवस्था याचं आधुनिकीकरण करतो आहे। आणि ते आधुनिकीकरण करत असताना आपला प्रयत्न आहे की हे सगळं जे घाण पाणी आहे याला एक ग्रेडियंट मिळाला पाहिजे। आजही शहरामध्ये अनेक भागामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबतं। आम्ही ठरवलं आहे की यावर्षी पावसाळ्यामध्ये जनतेला आव्हान करायचं की कोणत्या भागामध्ये पाणी साठलेलं आहे त्याचा आम्हाला तुम्ही ताबडतोब व्हॉट्सअपवर माझ्याकडे पाठवा आणि त्या प्रत्येक भागाला रेक्टिफाय करण्याचा कार्यक्रम हातात घेणार आहे। विशेषतः 3 विधानसभा क्षेत्रामध्ये नाग नदी प्रकल्पामध्ये आपली ड्रेनेज सिस्टीम चांगली होणार आहे, पण त्याचबरोबर उरलेल्या 3 मध्ये महानगरपालिका आणि NIT मिळून पुन्हा 1200 कोटीची योजना तयार करून 6 विधानसभा क्षेत्रात सिंक्रोनाइज करून आपण मोठी ड्रेनेज सिस्टीम करू। आणि हे जे ड्रेनेजचं पाणी येणार आहे ते आपण भांडेवाडीला शुद्ध करतो आणि ते पाणी कोराडी आणि खापरखेड्याच्या 20 प्रकल्पांना देतो, ज्यातून आपण जे टॉयलेटमध्ये पाणी टाकता ते शुद्ध करून आम्ही विकण्याचं काम करतो। त्यामुळे महानगरपालिकेला दरवर्षी टॉयलेटचं पाणी विकून 300 कोटी रुपये मिळतात। एवढे पैसे मिळणारी ही देशातली पहिलीच महानगरपालिका आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या पाण्याचं पाणी इंडस्ट्रीला कसं देता येईल याचा आम्ही नक्की विचार करणार आहे। एवढंच नाही तर यावेळी नाग नदीच्या संदर्भामध्ये एक मोठी समस्या झाली। खूप पाऊस पडला, 25 वर्षातले सगळे रेकॉर्ड तुटले आणि शंकरनगर भागामध्ये, गांधीनगर भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याने लोकांचं खूप नुकसान केलं। आपण नाग नदीचे सगळे पुलं आता मोठे करतो आहे। पंचशील जवळचा पूल जो आहे तो जवळपास पूर्ण होत आलेला आहे। रामदासपेठमध्ये असणारा पूल जवळपास मोठा झालेला आहे। स्केटिंग रिंग होती त्याची आपण कॉन्क्रीटचा जो भाग नाग नदीत गेला तो तोडायला सुरुवात केली आहे। जे हल्दीरामचं होतं तिथे नाग नदी आखूड झाली होती ती मोठी करायचं काम हातात घेतलं। अंबाझरी तलावाचा मातीचा बांध पुन्हा नव्याने मजबूत करण्याचं काम हातात घेतलं। देवेंद्रजींनी 200 कोटी रुपये त्या कामाकरता आपल्याला दिले आणि त्या पैशामधून निश्चितपणे आपण आता येणाऱ्या काळामध्ये अंबाझरीच्या ओव्हरफ्लोमुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। ज्या ठिकाणी हल्दीरामचं जागा होती त्या ठिकाणी आपण मोठा फूड मॉल तयार करणार आहे। आज आपल्या शहरामध्ये गरीब लोक रस्त्यावर अनेक वेळा भाजीपाला मटण मच्छी विकत घेतात। हेल्थ आणि हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू ते चांगलं नाही आहे आणि म्हणून या शहरामध्ये कमीत कमी 25 फूड मॉल
जे एकावरती 8-8, 10-10 मजली मोठे राहतील, रेस्टॉरंट राहतील आणि लिफ्टने वरती जाऊन आपल्याला रिझनेबल रेटमध्ये तिथे खाता येईल, जेवता येईल असं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. म्हणजे फुटपाथवर कोणावर जाण्याची गरज नाही आणि फुटपाथवाल्याच लोकांना तिथे आम्ही स्टॉल देणार आहे.